मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 24 मेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज घरून रिव्ह्यू देते बरं का. आणि काय मस्त वाटतंय तुम्हाला सांगू. शेवटी घर घर असतं नाही का, कुठेही जा पण घराची सर कशालाच नाही. खूप भारी वाटतंय आणि आता डेली रुटीन सुरू झालंय त्यामुळे आणखीनच मस्त वाटतंय. उद्यापासून लग्नानंतरचा रिव्ह्यू देईल हं मंडळी. तर आज जरा थकवा आला म्हणून जरा आजच्या दिवस सुट्टी. तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय सायली अर्ध्या रात्री उठलेली असते आणि तिला वॉमिटिंग सारखं फील होत असतं, म्हणून ती वॉमिटिंग करून येते आणि चेहरा पुसायसाठी म्हणून कपाट उघडून टॉवेल घेते. तर तिला ते तन्वीचे फोटो दिसतात. सायली ते फोटो बघून विचार करत असते मनात, या छोट्या तन्वीशी मी जोडली गेलीये नक्की, पण काय धागा असेल आमच्या दोघींमध्ये. तेवढ्यात अर्जुन उठतो आणि म्हणतो, तू झोपली होतीस ना सायली? अगं, एवढ्या रात्री कशाला उठली आहेस? काय झालं? काही त्रास होतोय का तुला? आणि हे कसले फोटोज आहेत तुझ्या हातामध्ये? अर्जुन छोट्या तन्वीचे फोटो बघतो आणि सायलीला म्हणतो, हे काय? तन्वीचे फोटो तुझ्याकडे कसे काय आलेत? सायली म्हणते, पूर्णाजीने दिले होते मला. अर्जुन म्हणतो, तुला का दिले पूर्णाजीने फोटो? सायली म्हणते, असंच दिले, सहजच. अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, तुला पूर्णाजी समोर तन्वी बनण्याचं नाटक करावं लागतं हे सगळं ठीक आहे, पण तू फोटोज का बघतेस सगळा तिचा? आणि तू एवढा काय विचार करतेस या तन्वीबद्दल? सायली आता मनात विचार करते, मलाच या प्रश्नाचं उत्तर सापडेना, आता यांना काय उत्तर देऊ? अर्जुन म्हणतो, हे बघ बायको, तू न खूप त्रास करून घेतेस आणि मीही तुला सांगत आलोय की तुला खूप त्रास होणार आहे. आता तू प्रेग्नंट आहेस, पण तू प्रेग्नंट नव्हतीस तेव्हाही मला आवडत नव्हतं, पटत नव्हतं. तू पूर्णाजी समोर तन्वी म्हणून जातेस. आता तर तू खरंच प्रेग्नंट आहेस बायको. आता तुला काळजी घ्यावी लागेल, तुला त्रास होता कामा नये. बायको, तुझं तन्वी होण्याचं नाटक थांबूयात का आपण? सायली म्हणते, असं कसं करून चालेल आपल्याला? अर्जुन म्हणतो, अगं पण तू जास्ती ताण घेतलेलं चालणार नाहीये आता. आता तुला त्रास होऊ शकतो ना या सगळ्याचा. सचिन आला होता त्या दिवशी, तुला ताण आला होता की नाही, चक्कर आली होती की नाही? हे बघ, आता ना तू तन्वी प्रकरणापासून जरा दूरच राहा. सायली म्हणते, हे बघा, मला चांगलं कळतंय आणि तुम्हालाही माहितीये, पूर्णाजीची कुठली गोष्ट डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण करू शकत नाहीये. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, पूर्णाजी समोर तू कर तन्वी असल्याचं नाटक, पण हे तिचे फोटो बिटो कशाला घेऊन बसतेस? या फोटोंमुळे तुला जास्ती ताण येईल. तुझ्या डोक्यात फक्त बाळाचा विचार ठेव, हे बाकीचे विचार सोडून दे ग. सायली विचार करते मनात, कसं सांगू यांना, या फोटोतल्या मुलीसाठी माझ्या डोक्यात विचारांचा किती गुंताच झालाय ते. बापरे, हे तर चिडतीलच माझ्यावर सांगितलं तर. अर्जुन म्हणतो, गप्प नको बसू सायली, मी काय बोलतोय ऐकतेस ना तू माझं? जेवढी गरज आहे तेवढंच नाटक कर तन्वी होण्याचं आणि हे फोटो पूर्णाजीला देऊन टाकू द्या. प्लीज ताण घेऊ नकोस, हे सगळं विसर आणि तू तुझ्या तब्येतीवर, हेल्थवर लक्ष दे. ठरलं होतं ना बायको, आपण आता या घरात तन्वीचा टॉपिक काढणार नाही आहोत, बंद करायचा टॉपिक. असे फोटो बघून तिचा विचार मनात आणायचा नाहीये, चल झोप बरं. असं म्हणून अर्जुन सायलीला झोपायला सांगतो, पण सायलीला काही शांत झोप लागेना. असो, आता इकडे साक्षी आणि सचिनचा सीन दाखवलाय. काल आपण पाहिलं होतं, साक्षी म्हणते, जर जिवंतच नाही राहिली मी तर. आता सचिन तिला म्हणतो, तर कळतंय का साक्षी, तू काय बोलतेस? आपल्या दोघांचं अफेअर आहे हे सिद्ध करू शकतात, त्यांच्याकडे पुरावे आहेत. साक्षी म्हणते, काय पुरावे आहेत त्यांच्याकडे? तुझं आणि साक्षी शिकरेचं अफेअर आहे हेच ना, पण जर साक्षी शिकरेच या जगात राहिली नाही तर? सचिन म्हणतो, तुला म्हणायचंय काय नेमकं नक्की? साक्षी म्हणते, सचिन, माझ्याकडे एक प्लॅन आहे. हे बघ, आपण ना आता ती जे बोलते ना ते म्यूट केलंय बरं का प्रेक्षकांनो. आणि सचिन पुढे म्हणतो, काय? प्लास्टिक सर्जरी? प्लास्टिक सर्जरी करून घेणार आहेस तू? एक मिनिट, एक मिनिट साक्षी, तू मगाशी म्हणाली होतीस की हे तुझ्या चेहऱ्यावरचे जे डाग आहेत ते चुकून तुला चाकू वगैरे लागून झालेत, ते खरं आहे ना? साक्षी म्हणते, हो, ते खरं आहे, पण ते मी स्वतःच्या हाताने चाकूचे वार करून घेतले. माझा चेहरा मला नकोसा झालाय. हा चेहराच आपल्या प्रेमाच्या आड येतोय सचिन. हा चेहरा आपल्या प्रेमाच्या आड येतोय. मला हा चेहरा नकोय, मला उद्ध्वस्त करायचा आहे हा चेहरा. सचिन म्हणतो, काय? तू स्वतःच तुझ्या चेहऱ्यावर असे डाग दिलेस आणि हा चेहरा तुला बदलायचा आहे? साक्षी म्हणते, खरं तर मला हे करायचं नव्हतं, कधीच करायचं नव्हतं, पण ज्या वेळेला साक्षी मेली असा प्लॅन केला होता ना आम्ही, तेव्हा मी माझा चेहरा बदलू शकले नाही रे. म्हणजे मला असं वाटलं, साक्षी मेली आहे तर कोणी शोधायला जाणार नाही आणि थोडाफार बदल करून मी जगू शकते शांतपणे माझं आयुष्य. पण सायली अर्जुनला कळलंय की साक्षी शिखरे जिवंत आहे आणि आता माझा शोध घेत घेत ते कधीही माझ्यापर्यंत पोहोचतील, त्याआधी माझी ओळख मला बदलायची आहे सचिन. सचिन म्हणतो, अगं ए साक्षी, हे सगळं अवघड आहे, पण हे सगळं तुला करायचं याची तुला खात्री आहे का? साक्षी म्हणते, हो सचिन, कुठलाच पर्याय उरलेला नाहीये रे. अरे एकदा का मी माझा चेहरा बदलला ना की तो अर्जुन सुभेदार मला ओळखू शकणार नाही. साक्षी आता असं बोलल्या बोलल्या सचिन म्हणतो, ऐक ऐक साक्षी,
एवढ्या मोठ्या गोष्टीसाठी घाई करून चालणार नाहीये. हे बघ, तुला ना प्रॉपर त्या प्रोसिजरची चौकशी करायला हवी आहे. साक्षी म्हणते, हे बघ मी सगळी चौकशी केली आहे. मी बोलले डॉक्टरांशी, आजच माझी सर्जरी करावी लागणार आहे. हे बघ, ते पुण्यात असतात आणि मी पुण्यासाठी आज निघते. सचिन म्हणतो, माय गॉड, हे सगळं एवढं अचानक घडतंय ना, की हे सगळं कसं प्रोसेस करावं ते मलाही कळत नाहीये ग. साक्षी म्हणते, माझी सगळी तयारी झाली आहे सचिन. एकदा का नवीन चेहरा घेऊन मी या जगात वावरायला लागले ना, की आपण सगळं सहज शक्य करू. त्याआधी तू अस्मिताचा डिवॉर्स मिळवून घे. असं म्हणून साक्षी मनात बोलते, तेव्हा अस्मिताला ना आता तुझ्या आणि माझ्यामध्ये मी कधीच येऊ देणार नाहीये सचिन. माझं तुझ्याशी लग्न होणार म्हणजे होणार. सचिन आता मनात विचार करतो, साक्षीने जर खरंच प्लास्टिक सर्जरी करून चेहरा बदलून घेतला ना, तर माझी केस आणखीन स्ट्रॉंग होईल. सचिनला नेमकं काय करायचं ते कळत नाहीये. त्याला घटस्फोट पाहिजे का नाही पाहिजे, त्याला फक्त पोटगी द्यायची नाहीये हे मात्र क्लिअर आहे बरं का मंडळी. चला आता पुढचं सीन बघूयात. अस्मिता आता कोर्टात गेली आहे बरं का. आज सचिन आणि अस्मिताची एक छोटीशी हिअरिंग आज त्यांनी दाखवली आहे. आता सायली या सगळ्यांना साखर दही देत असते जाताना. चैतन्य म्हणतो, लवकर जाऊ म्हणजे पुढच्या वकिलाचा अंदाज घेता येईल. प्रतापराव म्हणतात, हो आपण वेळेतच चाललोय. सायली आता अस्मिताशी बोलते, सगळ्यांशीच बोलते आणि म्हणते, हे बघा काळजी नका करू हं तुम्ही सगळेजण. आणि अस्मिता, जे कोर्टात होईल ते मनाला लावून घेऊ नकोस हं. हे बघ, तो माणूस तुझ्याबद्दल जे काही बोलेल ना त्याकडे तू जरा दुर्लक्षच. खरं तर मलाही यायचं होतं ग कोर्टात, तुझी सोबत करायची होती. पण मला ना अजूनही बरं वाटत नाही ग, मळमळल्यासारखं होतंय. मला जास्ती वेळ बसता येणार नाही कोर्टात. अस्मिता म्हणते, हरकत नाही ग सायली, तू त्या कोर्टाच्या स्ट्रेसपासून जरा लांबच राहा. तू काळजी घे हं स्वतःची. आता कल्पनाताई म्हणतात, विमल, सायलीला वेळेत दूध दे आणि 1 तासाने फळ दे. सगळं व्यवस्थित काम कर तूच. सायलीला हात लावू देऊ नकोस हं कामाला. सायली म्हणते, ठीक आहे आई. मग विमल म्हणते, अहो वहिनी मी आहे ना, सगळं मी करेल की. आता अर्जुन म्हणतो, बायको तू पाणी वगैरे पितेस ना व्यवस्थित, आणि जास्ती पाणी पिही. 2.5 लिटर पाणी प्यायचंय तुला. एक काळजी व्यक्त करतात सगळेच जण सायलीसाठी. सायली म्हणते, काय तुमचं, केसचा विचार करा ना, माझी एवढी काळजी करू नका. प्रतापराव म्हणतात, अगं सायली, तू आम्ही कोर्टात जरी असलो ना तरी चैतन्य, अर्जुन, अस्मिता सगळे तुला कायम फोन करतील ना. चला निघायचं का. असं म्हणून हे सगळे निघालेत. आता जाताना अर्जुन सायलीला हळूच म्हणतो, ए सायली, हे बघ तन्वीचे फोटो जे घेतले होतेस ना तू, ते परत करून टाक पूर्णाजीला. स्ट्रेस नको घेऊस. बाय बाय बायको, बाय बाय बेबी. असं म्हणून अर्जुन निघालाय कोर्टासाठी. पण आता प्रेक्षकांनो एक नवीन ट्विस्ट आलाय बरं का मालिकेत. तो म्हणजे असा की या पूर्णाजी प्रियाला सायली समजतात बरं का. हे जरा जास्ती ओव्हरडोस झालाय बरं का मंडळी. बघा तर पुढे काय काय घडलंय. सायली आता आठवते अर्जुन गेल्यावर की पूर्णाजी म्हणाल्या, फोटो तुझ्याकडेच असायला हवे. मला जेव्हा पणती होईल ना तेव्हा तिला दाखव हं ते फोटो. सायलीला आले टेन्शन, आता फोटो कसे परत करावे पूर्णाजीला. तर असो, आता इकडे सचिनचा सीन घेतलाय. सचिन चक्क त्याच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडतो मंडळी. माय गॉड, एवढीही क्रूर माणसं असतात बरं का जगामध्ये. सचिन आता त्याचे आईवडील भांबवल्यासारखे बघायला लागतात त्याच्याकडे. सचिन म्हणतो, आई बाबा सॉरी म्हणजे मला कळतंय तुम्ही आपल्या घरात जास्ती कम्फर्टेबल असता, पण मी तुम्हाला इथे काही दिवसांसाठी शिफ्ट होण्याचा आग्रह करतोय. खरंच सॉरी, खरंच माझ्याकडनं सॉरी. मग ते सचिनचे बाबा म्हणतात, पण इथे कशाला ठेवतोयस तू आम्हाला. सचिन म्हणतो, काहीच दिवसाचा प्रश्न आहे ना बाबा, आणि तुम्ही इथे सेफ असाल, माझ्यावर विश्वास ठेवा. ते सचिनची आई म्हणते, पण आपल्या घरात आम्ही सेफ का नसू सचिन. सचिन आता खोटं बोलतो बरं का, आणि म्हणतो कसा बघा, काय सांगू आई बाबा तुम्हाला, मी ज्याच्याकडनं कर्ज घेतलंय ना ते विचित्र लोक आहेत. ते खूप त्रास देतात मला. आता ते आपल्या घरापर्यंत पोहोचू शकतात. त्या लोकांनी जर तुमच्या बाबतीत काही बरं वाईट केलं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. सचिनची आई म्हणते, पण असं कोणी आलंच नाही येणार रे आपल्या घरात आतापर्यंत. फोनवर तर फक्त धमक्या आल्या, मग आता कशाला कोणी घरी येईल. सचिन म्हणतो, अगं आई, आतापर्यंत मी अर्जुन सुभेदारच्या घरात राहत होतो ना. नाही नाही म्हटलं तरी अर्जुन सुभेदारची वकील म्हणून मोठी दहशत आहे. ही लोक आहेत ना, ती त्याच्याकडे गुंड नव्हती पाठवू शकत ना. पण आता त्या अस्मितामुळे मला आपल्या घरात शिफ्ट व्हावं लागलंय ना. आणि आजच सकाळी मला त्यांची धमकी पण आली, जर मी त्यांचे पैसे फेडले नाही ना तर ते आपल्या घरी येतील. इकडे ना सगळी तुमची काळजी घेणारे माणसं आहेत म्हणून मी तुम्हाला इथे शिफ्ट केलं. त्यावर बाबा म्हणतात त्या सचिनचे, बरं बाबा आमचं काय, आम्ही रिटायर्ड माणसं, तू सांगशील तसं आम्ही ऐकू. सचिन म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही इथून पुढे जा, तुमची खोली तुम्हाला दाखवली जाईल, मी फॉर्मॅलिटीज करून आलोच. आता त्यांचं काही सामान आहे, कपडे लत्ते वगैरे, ते देऊन टाकतो सुटकेस तो त्यांच्याकडे आणि म्हणतो, आई
ये इकडे बस. आणि आता ते दोघेही जण त्यांच्या खोलीकडे शिफ्ट व्हायला निघालेत. सचिनने आता राहिलेल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यात. बापरे! सख्खा मुलगा असा वागू शकतो असं कधी वाटेल का हो आई-वडिलांना? सचिनचे आई-वडील त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि ही त्यांची सगळ्यात मोठी चूक ठरणार आहे, हे त्यांना कळेलच थोड्या दिवसात. पण आता पुढे काय होईल प्रेक्षकांनो, बघण्यासारखं आहे. आता तिथे वृद्धाश्रमाची जी फॉर्मॅलिटीज आहेत ना, त्या पूर्ण करतो सचिन. त्या तिथे एक मॅडम बसलेल्या आहेत. त्या म्हणतात, "हा फॉर्म तुम्ही पूर्ण भरा, मग बाकीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट होतीलच." आता आई-वडिलांचं नाव, गाव, नंबर सगळं सचिनने त्या फॉर्ममध्ये लिहिलंय बरं का. सचिन डाखोरा आहे बरं का प्रेक्षकांनो. सहज तिथे तो लिहिताना दाखवला म्हणून शेअर केलं तुमच्याशी. तुमच्यापैकी कोण कोण डाखोरे आहेत मला सांगा हं नक्की कमेंटमध्ये. माझी दोन्हीही मुलं डाखोरे आहेत. हां, पण जेवतात मात्र उजव्या हाताने. आम्ही तशी सवय लावली आहे. असो. तर आता ते फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्यावर ते त्या मॅडम म्हणतात, "तुमचं काम झालंय. तुम्ही तुमच्या आई-वडिलांना केव्हाही येऊ जाऊ भेटू शकता हं." आता ती रिसिप्ट दिली आहे तिने कसली तरी सचिनकडे आणि म्हणते, "तुमच्या आई-वडिलांना पाहिजे तेव्हा भेटायला या बरं का." लगेच सचिन म्हणतो, "वाट बघा." ती मुलगी म्हणते, "काय म्हणालात?" सचिन म्हणतो, "अहो नाही, नाही. मला असं म्हणायचं होतं, की माझे आई-वडील माझी वाट बघतील ना आणि मी पण त्यांची नेहमी वाट बघत राहील. थँक यू थँक यू सो मच." आता असं म्हणून सचिन तिथून निघालाय. सचिन आता ते रिसिप्ट वगैरे बघतो आणि विचार करतो, "वा सचिन, गुड जॉब. एका दगडात 2 पक्षी मारलेस तू. आता तुझ्या आई-वडिलांना जो तोंडही बघायला मिळणार नाहीये. आता या अस्मितावर सगळं खापर फोडतो आणि आई-वडिलांची प्रॉपर्टी तर मला मिळालेलीच आहे. आता त्या सुभेदारांचं नाक कापायला मला कितीसा वेळ लागणार आहे." सचिन असं मनातल्या मनात बोलत असतो. एका अर्थी बरं आहे प्रेक्षकांनो, अशा मुलाचं तोंडही बघायला मिळालं नाही तर. असो, आता सायलीबाई पुन्हा ते फोटो घेऊन बसलेली आहे. सायली ते फोटो घेऊन सारखा विचार करत बसली आहे. छोट्या तन्वीचे फोटो बघत म्हणते, "तुझे फोटो देणं मला इतकं का जीवावर येतंय? तुझ्याकडे बघितलं ना, की एक वेगळीच भीती वाटते मनामध्ये. का असं सतत वाटतं? कळत नाहीये असं का होतंय मला. आणि दुसरीकडे दुसरीकडे तू खूप जवळची वाटतेस मला." सायली असं बोलत असते त्या फोटोला बघून, छोट्या तन्वीच्या फोटोला बघून आणि म्हणत असते, "तू जवळची का वाटतेस तेही कळत नाहीये मला." सायली सतत तो फोटो बघून त्या फोटोशी बोलताना दाखवली आहे जरा वेळ. सायली आता पुन्हा स्वतःलाच म्हणते, "कदाचित मी तुझा फोटो बघते, तुझा विचार करते म्हणून असं होतंय का? मला ना तुझा का भास होतो? पण ज्या मुलीला मी कधी भेटलेच नाहीये, त्या मुलीबद्दल मला एवढी ओढ का जाणवते? आपण कधी भेटलोच नाही तरी सुद्धा असं का होतंय मला?" सायली आता तो फोटो घेऊन विचार करते करते तर ते फोटो खाली पडतात अचानक. सायली आता ते फोटो घ्यायला खाली वागते. तेवढ्यात तिथे विमल येते बरं का मंडळी. सायली तिच्या हातातनं खाली पडलेले फोटो गोळा करत असते. आता विमल येते आणि म्हणते, "सायली ताई, अहो पूर्णाजीच्या बीपीच्या गोळ्या कुठे आहेत?" सायली म्हणते, "अहो त्यांच्या खणातच आहेत की." विमल म्हणते, "त्यांना ना जरा अस्वस्थ झाल्यासारखं वाटतंय. तुम्ही येता का? गोळ्या देता का त्यांना? ते रागवतील हो मला." सायली म्हणते, "बरं बरं, चला चला मी आलेच." आणि सायलीला ते जे फोटो परत द्यायचे होते ते राहूनच गेले. सायली ते फोटो पुन्हा कपाटात ठेवते आणि पूर्णाजीकडे निघून जाते. आता इथे बघा कोर्टाची हिअरिंग दाखवली आहे अस्मिताची आणि सचिनची. आता कोर्टाचं ते न्यायालय भरलंय बरं का. तिथे न्यायाधीश असतात. ते म्हणतात, "मिसेस अस्मिता दीक्षित आणि सचिन दीक्षित यांचा घटस्फोटाचा अर्ज कोर्टाने वाचलेला आहे." सगळेजण आहेत तिथे. कल्पना, प्रतापराव, सचिन, अस्मिता, चैतन्य, अर्जुन. आता ते न्यायालयात न्यायाधीश म्हणतात, "मिस्टर अँड मिसेस दीक्षित जरा पुढे याल का?" आता त्या दोघांनाही तिथे उभं केलंय बरं का. सचिन आता अस्मितावर वाटेल ते आरोप करतो. न्यायाधीश विचारतात त्या दोघांना, "तुम्ही दोघे तयार आहात का घटस्फोटासाठी?" त्यावर अस्मिता म्हणते, "हो, मी तर 100% तयार आहे घटस्फोटासाठी." अर्जुन समोरच बसलाय. हा सीन खूप इंटरेस्टिंग दाखवलाय त्यांनी. अस्मिता म्हणते, "माझा निर्णय झालाय. मला घटस्फोट हवाय." न्यायाधीश म्हणतात, "याचं कारण?" अस्मिता म्हणते, "कारण या माणसाने प्रत्येक पावलावर माझी फसवणूक केली आहे. मला न सांगता याने खूप कर्ज करून ठेवलं आणि सतत पावलोपावली माझ्याशी खोटं बोलत राहील. भारताबाहेरची नोकरी सुद्धा याने सोडली, तेही मी सहन केलं. त्या बाबतीतही हा सतत खोटंच बोलत होता. पण याचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर आहे. हे मात्र मी सहन करून घेणार नाहीये. त्याचे प्रत्येक खोटे बोलणं मी सहन केलंय. पण आता नाही." आता पुढे बघा ते न्यायाधीश म्हणतात, "मिस्टर सचिन दीक्षित, तुम्हाला हा घटस्फोट मान्य आहे का?" सचिन उत्तर देतो, "जज साहेब, माझ्याकडे दुसरा पर्याय आहे का? माझ्या बायकोवर म्हणजे अस्मिता दीक्षितवर खूप पण अस्मिताचं म्हणजे माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेमच उरलेलं नाहीये. त्याचं कारण म्हणजे हिची फॅमिली, हिचा भाऊ, हिचे आई वडील आणि तिची ती वहिनी. हे सगळेजण मिळून तिला नाही नाही ते सांगतायत माझ्याबद्दल. त्यामुळे अस्मिता हा निर्णय घ्यायला भरीच पाडली गेलेली आहे." आता त्यावर अस्मिता चिडून म्हणते, "काय रे सचिन?" अस्मिता चिडून म्हणते, "काय रे सचिन, इथे पण तू माझ्यावर खोटे आरोप करणार आहेस का?
आता ते न्यायाधीश म्हणतात, थांबा जरा मिसेस दीक्षित, त्यांना बोलू द्या. आता सचिन लगेच म्हणतो, थँक्यू जज साहेब, थँक्यू सो मच. माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम होतं ना, तोपर्यंत आमचं सगळं चांगलं चालू होतं. पण हे सगळं हिच्या फॅमिलीला बघवलं गेलं नाही. जेव्हा त्यांना कळलं की माझ्याकडचे पैसे संपलेत, तेव्हा या सगळ्या फॅमिलीचा खरा रंग बाहेर आला बरं. बघा प्रेक्षकांनो, म्हणतात ना, उलटा चोर कोतवाल को डाटे, तसं आहे या सचिनचं. स्वतः इतका मूर्ख आहे, तरी पण सुभेदारांवरच आरोप करत सुटलाय. म्हणतोय कसा, अस्मिताला यांनी नको नको ते सांगून भरवलंय आणि माझं कुठेतरी अफेअर आहे हे पण खोटं सांगितलंय. फायनली या सगळ्या फॅमिलीने मिळून माझं आणि माझ्या बायकोचं नातं तोडलंच. सगळेजण रागाने बघत असतात बरं का सचिनकडे, म्हणजे अर्जुन, प्रतापराव, कल्पनाताई. सचिन म्हणतो, जज साहेब, आता हे नातं माझ्या हातापलीकडे गेलंय. सुभेदार फॅमिलीला कळलंय. सुभेदार फॅमिलीला वाटतंय ना की त्यांच्या मुलीचं लग्न मोडावं, तर ठीक आहे, आता माझाही नाईलाज आहे. मी पण आता नाईलाज असतो या घटस्फोटासाठी तयार आहे. आता अर्जुन चिडून म्हणतो, मिलॉर्ड, सचिनने जे जे केलंय ते तो अगदी सपशेलपणे खोटं बोलून लपवतोय. आता ते न्यायाधीश म्हणतात, ॲडव्होकेट सुभेदार, आज दोन्ही पक्षांना आपापली बाजू मांडू द्या. आज कोर्टाला एवढंच बघायचंय की या दोन्ही पक्षाला घटस्फोट मान्य आहे की नाही. इतर कुठल्याही आर्ग्युमेंट आज कोर्ट ऐकणार नाहीयेत. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, अपॉलॉजी मिलॉर्ड, असं म्हणून तो खाली बसलाय. न्यायाधीश म्हणतात, मिसेस अस्मिता दीक्षितांनी पोटगीसाठी अप्लाय केलंय. काय हो दीक्षित, तुमचं काय म्हणणं आहे यावर? सचिन म्हणतो, नाही नाही जज साहेब, मी पोटगी देण्यासाठी तयारच नाहीये. आता तो स्वतः काय पोटगी देणारे प्रेक्षकांनो, तो म्हणतो कसा, माझ्याकडे मुळात पैसेच नाहीयेत जज साहेब, आणि आणि जरी माझ्याकडे पैसे असते ना, तरी पण मी अस्मिताला पोटगी दिली नसती, कारण तिने माझ्यावर जे आरोप केले ना, ते सगळे खोटे आहेत आणि उलट माझ्यावर अन्याय झालेला हे मी तुम्हाला लवकरच सिद्ध करून दाखवेल. सचिन कसला बदमाश आहे यार प्रेक्षकांनो. असो, आता ते न्यायाधीश म्हणतात, ठीक आहे, लक्षात आलंय कोर्टाला की मिस्टर आणि मिसेस दीक्षितांना एकत्र यायचं नाहीये, त्यांना घटस्फोट घ्यायचाच आहे हे लक्षात आलंय. आता पुढची सुनावणी लवकरच घेतली जाईल. कोर्ट इज म्हणजे ते बरखास्त झालं असं सांगितलं, मला तो शब्द उच्चारता येत नाही. असो, आता हे निघाले बरं का. आता अर्जुन सचिनवरती एकदम चिडून बोलतो बरं का. अर्जुन सचिनला म्हणतो, अरे तू किती गरीब आहे, किती बिचारा आहेस, हे कोर्टाला दाखवायला जाऊ नकोस. तू खरा काय आहे ना, ते पुढच्या हिअरिंग मध्ये समोर येईलच. सचिन अर्जुनला म्हणतो, ॲडव्होकेट सुभेदार, अरे क्रिमिनल लॉयर असून तू तुझ्या बहिणीच्या घटस्फोटाच्या केससाठी लढतोयस. कौतुक आहे तुझं. नाही, आतापर्यंत तू एकही क्रिमिनल केस हरला नाहीये, सगळ्या क्रिमिनल केस तू जिंकलाय असं मी ऐकलंय. पण आता ही घटस्फोटाची केस तू कशी जिंकतोयस ना, ते मी आता बघतोच. असं म्हणून सचिनने उलट उलट धमकी दिली अर्जुनला, असं म्हणायला हरकत नाहीये. अर्जुन आता सचिनकडे खूप वेळ रागाने बघत असतो बरं का प्रेक्षकांनो. फारच पुरता बंडल निघालाय हा प्रेक्षकांनो हा माणूस. असो, आता सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय. पूर्णाजी आता सायलीला म्हणत असतात, आता शेवटचे सीन तुम्ही एन्जॉय करत आहात मंडळी. पूर्णाजी म्हणत असतात, तुम्ही दोन्ही नाचुना माझी खूप काळजी घेतात, पण तन्वी, सगळी कामं तुझ्यावरच पडतात. तन्वी, सायलीला फोन कर बरं आणि विचारती कधी येणार आहे ते. सायली आता गडबडते आणि म्हणते, ग ते काय झालं पूर्णाजी, कालच सायलीचा फोन आला होता, तिला बोलायचं होतं तुझ्याशी, पण तू झोपलेली होतीस. पूर्णाजी लगेच म्हणतात, पण ती आहे कुठे? तिने आधी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं मला की ती मधुभाऊंकडे गेली आहे. सायली म्हणते, हो हो, अगं मधुभाऊंना घेऊन मोठ्या डॉक्टरांकडे गेली आहे ती, येईलच. ती ती आली की लगेच तुला सांगते हा पूर्णाजी, आणि ती तुला फोन पण करणार आहे बरं. लगेच पूर्णाजी म्हणतात, ओ बरं बरं, मधुभाऊंना घेऊन गेली आहे म्हटल्यावर डॉक्टरांकडे, मग काही बोलायलाच नको. पण सायलीचा फोन आला ना पुन्हा की तन्वी मला उठव बरं का. सायली म्हणते, हो उठवेल उठवेल. लगेच विमल म्हणते, पूर्णाई चला बरं आपण खोलीत जाऊया, तुमच्या पायाला तेल लावून देते. मग पूर्णाजीला घेऊन जाते बरं का विमल खोलीत. तिथे अश्विन पण उभा आहे प्रेक्षकांनो समोर. आता अश्विन जरा गडबडलाय. म्हणजे काय गडबड झाली आहे की प्रियाला पूर्णाजी तन्वी न समजता सायली समजताय आणि सायलीला त्या तन्वी समजताय. प्रेक्षकांनो खरंच खरंच या सगळ्या ट्विस्टला घ्यायची गरज होती का? हे जरा गडबड गडबड वाटतं हा सगळा सीन. तर असो, आता सायली अश्विनला काय बोलते बघा. सायली आता प्रियाच्या प्रेग्नन्सी बद्दल आडून आडून बोलते. तिला माहिती नाहीये बरं का मंडळी, पण जर तरच्या गोष्टी चालू आहेत. बघा तर काय होतं. अश्विनला टेन्शनच येतं आता. अश्विन म्हणतो, वहिनी तुला ना वेळेवर सगळं सांभाळून घेतं म्हणून तरी बरं आहे, नाहीतर पूर्णाजीच्या प्रश्नांना कशी उत्तरं द्यायची कळतच नाही मला. सायली म्हणते, अहो अश्विन भाऊजी, पण हे नाटक फक्त तन्वीपुरतं उरत नाहीये. पूर्णाजींना असं आठवतंय की तुमचं लग्न तन्वीशी झालंय, त्यामुळे हे आता कठीण होऊन बसणार आहे.
त्यावर अश्विन म्हणतो, "अगं वहिनी, पण हे फार दिवस कसं चालणार आहे? मी लवकरात लवकर पूर्णाजीच्या डॉक्टरांशी बोलतो. आपल्याला कळायला हवंय की पुढे काय करायचं आणि काय नाही ते." सायली म्हणते, "डॉक्टरांशी तर बोलायलाच हवं, पण भाऊजी मला तुमच्याशी पण बोलायचंय." अश्विन म्हणतो, "बोल ना मग वहिनी." सायली म्हणते, "अहो भाऊजी, पूर्णाजीने जे प्रश्न विचारले ते अवघडल्यासारखे होईल आपल्याला असं साहजिक आहे. म्हणजे तुम्ही पूर्णाजीने जेव्हा बाळाचा विषय काढला तुमचा आणि तन्वीचा, तेव्हा तुम्ही अवघडल्यासारखे का झालात? आपल्याला माहिती आहे ना, की हे सगळं नाटक आहे. मग तुम्ही का चिडलात? म्हणजे पूर्णाजींना किती आणि काय आठवतं याचा अंदाज येणं कठीण आहे. हे तुम्हीच मला म्हणाला होतात ना, तन्वी तुमची बायको आहे हे आठवतं त्यांना, पण तन्वीच्या जागी त्या माझा चेहरा बघतायत आता. आणि अजून आपल्याला हे माहिती नाहीये, की सायलीच्या जागी त्यांना कोणता चेहरा दिसतोय. पण तुम्ही असं चिडचिड करून कसं चालणार आहे भाऊजी? हे बघा, तुम्हाला बाळ व्हावं असं पूर्णाजींना तर वाटतच असेल ना, आणि तुमच्या आयुष्यात जर चुकीची व्यक्ती आली नसती, तर तुम्ही पण बाळाचा विचार केला असता ना अश्विन भाऊजी. तसं काहीही घडण्याआधी जर प्रियाचं रूप खरं आलंय समोर हे बरंच झालंय. म्हणजे त्यावेळेला जर तुम्हाला एखादं मूल असतं, तर किती परिस्थिती अवघड झाली असती. अश्विन म्हणतो, "काही कठीण झाली नसती वहिनी परिस्थिती. तिच्यासारख्या फ्रॉड मुलीला झालेलं मूल मी स्वीकारलंच नसतं." सायली म्हणते, "बघा अश्विन भाऊजी, तुम्ही पुन्हा चिडतायत. अहो जी गोष्ट घडलीच नाही आणि कधी घडणार नाही त्या बाबतीत इतकी चिडचिड का करताय तुम्ही?" अश्विन म्हणतो, "जाऊ दे ना वहिनी, कशाला या विषयावर बोलायचंय? जाऊ दे, मला जायचंय हॉस्पिटलला." असं म्हणून आता अश्विन निघून जातो. मंडळी, जेव्हा सायलीला कळेल की प्रिया खरी प्रेग्नंट आहे तेव्हा काय होईल हो? माहिती नाही. कळेलच आपल्याला थोड्या दिवसात. तेवढी प्रियाची खटपट चालूच आहे त्यासाठी. आता सगळेजण कोर्टातून लगेच घरी आलेत बरं का. अस्मिता सायलीकडे बघते आल्या आल्या आणि तिच्या खोलीत लगेच निघून जाते. सायली तिला आवाज देते पण ती निघून जाते. आता सायली सगळ्यांशी बोलते आणि प्रतापराव पण आलेत, आज सगळेच आलेत. सायली म्हणते, "मला वाटलं त्याहीपेक्षा जास्ती वेळ लागला हो तुम्हाला कोर्टात. काय झालं अहो कोर्टात? तो सचिन तयार झाला ना अस्मिताला घटस्फोट द्यायला?" अर्जुन चिडून म्हणतो, "अगं वाटेल ते बोललाय कोर्टात तो, आणि जे बोलला ते सांगतो सायलीला, ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये, ते म्यूट केलंय त्याचं बोलणं." सायली म्हणते, "चला बरं झालं. एका अर्थी तो सचिन जरा दुष्टपणे वागतोय. एका अर्थी आपल्या अस्मिताच्या मनात पण शंका राहणार नाही ना. सचिनच्या असं वागण्यामुळे अस्मिता आता दुबळी पडणार नाही ना." मग कल्पनाताई म्हणतात, "अगं सायली, पण काळजी वाटते गं अस्मिताची. आम्ही कोर्टातून निघालो तेव्हापासून अस्मिता एकही शब्द बोललेली नाहीये गं आमच्याशी." सायली म्हणते, "आई काळजी नका करू, मी बोलते अस्मिताताईंशी, आलेच हं." असं म्हणून आता सायली निघून जाते. प्रतापराव म्हणतात, "अस्मिता सायलीजवळ मोकळी झाली तर बरं होईल, नाहीतर अस्मिता मनातल्या मनात कुढत राहील." कल्पनाताई म्हणतात, "खरं तर सायलीने या अवस्थेत स्वतःची काळजी घ्यायला हवी आहे, पण तिला आपल्या सगळ्यांचीच काळजी घ्यावी लागते." आता प्रतापराव म्हणतात, "ए बाबा अर्जुन, तू सायलीला जरा जप बाबा. सायली सगळ्या कुटुंबाची काळजी घेते, पण तिची काळजी तुला घ्यावी लागेल बरं. सायलीच्या मनात कुठलीही इच्छा येण्या अगोदर ती आधी पूर्ण कर अर्जुन." अर्जुन म्हणतो, "हो डॅड, नका काळजी करू." आणि आता अर्जुन मनात विचार करतो, माझ्या बायकोच्या सगळ्या इच्छा मला न बोलता कळल्याच पाहिजे. आता कसं करू पण मी हे सगळं? अर्जुनला पडलाय प्रश्न. आणि आजचा हा भाग इथेच संपला. मंडळी, तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे बरं का. आज तुमचा रविवारचा काही विशेष बेत आहे का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझी ट्रिप खूप छान झाली, उत्तम झाली. कुठेही एवढूसा सुद्धा त्रास झाला नाही मंडळी. स्वामींच्या कृपेने, अंबाबाईच्या कृपेने सगळं काही छान झालं. आणि आता घरी आले त्यामुळे थोडासा शीन आलाय. मंडळी, आता पुढचा प्रोमो बघा. सायलीला सारखं मळमळल्यासारखंच होत असतं. ती कल्पनाताईंना ते शेअर करते आणि सचिन चैतन्य आणि अस्मिताला बघून त्यांचे फोटो काढतो. बाहेर कुठेतरी कॅफेमध्ये भेटलेत चैतन्य आणि अस्मिता. सचिन म्हणतो, "अर्जुन, तुला पुरावे हवे ना, घे तुझ्या बहिणीच्या अफेअरचे पुरावे." इकडे डॉक्टर आल्यात पूर्णाजीला चेक करायला आणि म्हणतात, "ही तुमची नात आहे ना तन्वी? मग सायली कुठे आहे?" मग पूर्णाजी म्हणतात, "सायली ना ती मधुभाऊंना घेऊन डॉक्टरांकडे गेली आहे, मोठ्या डॉक्टरांकडे, मुंबईला वगैरे," असं काहीतरी त्या सांगतात. आणि मग त्या डॉक्टर प्रियाचा फोटो दाखवत म्हणतात, "हिला ओळखता का तुम्ही?" आता काय वाटतं मंडळी, पूर्णाजी प्रियाला सायली म्हणतील का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा एपिसोड जरा मोठा होता पण छान दाखवला त्यांनी. येणारे भाग पण खूप इंटरेस्टिंग असतील अशी आपण आशा करूयात. आणि खरंच छान आहेत बरं का प्रेक्षकांनो. येणारे भाग भाग बघूयात पुढे काय काय घडणार आहे. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी संडे. एन्जॉय करा. आज तर आता मला सगळं घर आवरायचंय, थोडासा आराम करते आणि सगळं आवरसावर करते. मंडळी, भेटते उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.